शेगावचे श्री गजानन महाराज प्रकट दिन कथा। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे छोटेसे गाव, परंतु अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानले जाते। याच शेगाव नगरीत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन घडला। फाल्गुन वद्य सप्तमी सन 1878 च्या सुमारास सकाळच्या वेळी शेगावच्या बाजारपेठेत एक विलक्षण तेजस्वी व्यक्ती प्रकट झाली। अंगावर फाटके वस्त्र, डोक्यावर मुंडण, शरीरावर भस्म, परंतु मुखावर अलौकिक शांतता आणि तेज होते। प्रथमदर्शनी लोकांना ते एक अवलिया, वेडसर साधू वाटले, परंतु त्यांच्या वागण्यातून दैवीपणा जाणवत होता। श्री गजानन महाराज हे बहुतेक वेळा मौनात राहत, परंतु त्यांच्या एका नजरेतूनही भक्तांचे दुःख दूर होत असे। ते लोकांना नेहमी सत्य, संयम, सेवा आणि भक्ती यांचा मार्ग दाखवत। गरिबांची सेवा, अहंकाराचा त्याग आणि ईश्वरावर निस्सीम श्रद्धा हाच त्यांच्या उपदेशाचा सार होता। अनेक भक्तांच्या आयुष्यात त्यांनी चमत्कार घडवले, पण महाराज स्वतःला कधीच चमत्कारी म्हणवून घेत नसत। ईश्वर सर्वत्र आहे हाच त्यांचा संदेश होता। आजही प्रकट दिनाच्या दिवशी शेगावमध्ये लाखो भक्त दर्शनासाठी येतात। अभिषेक, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाच्या माध्यमातून भक्त आपली श्रद्धा व्यक्त करतात। शेगावचे श्री गजानन महाराज हे केवळ संत नव्हते, तर करुणा, प्रेम आणि भक्तीचे जिवंत रूप होते। त्यांचा प्रकट दिन आपल्याला सदाचाराने जीवन जगण्याची प्रेरणा देतो। श्री गजानन महाराज की जय।